अनिलजी मला एक सांगा की दोघांकडूनही महायुतीकडूनही आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या पॅनलकडनं सुद्धा शशांक राव यांना अंडर एस्टिमेट करण्यात आलं. नाही, तसं म्हणता येणार नाही. ओके. अ, शशांकराव हे पूर्णपणे भाजपच्या बाजूचे आहेत. आज आज त्यांची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेला मी उपस्थित क्लिअर होतो. होतं. हा, त्यांनी सरळ सरळ सांगितलं की आम्हाला सातत्याने कामगार हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार हे सहकार्य करतात. होय. त्यांच्या मागे आम्ही आहोत. आणि हेच कशाला, त्यांनी त्यांच्या वडिलांचं पण उदाहरण दिलं होतं. ते शरदराव राष्ट्रवादी बरोबर होते, त्यावेळेला सुद्धा शरद पवार साहेबांनी सुद्धा कामगारांच्या हितासाठी जे जी काही मदत केली ती स्वीकारली आणि चांगल्या पद्धतीने मदत केली. ते याचा अर्थ असा की हा याच्या मागे सुद्धा जे राजकीय आहेच, राजकीय भाग आहेच. महत्वाची गोष्ट अशी आहे की ही पतपेढीची निवडणूक ही छोटी जरी असली तरी याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी आहे, हे मगाशी मी सांगितलं. त्याला कारण असं आहे की एखाद्या मोठ्या निवडणुकीमध्ये आपण ज्याप्रमाणे आश्वासन देतो कामगारांना किंवा लोकांना, मी तुमच्यासाठी हे करेल, मी तुमच्यासाठी ते करेल, त्या पद्धतीने ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आश्वासन दिली गेली. 15 लाखामध्ये तुम्हाला घर मिळेल. मुंबई बाहेर जी मंडळी गेलेली आहेत, कामगार गेलेले आहेत, त्या कामगारांना पुन्हा मुंबईत आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कोविडचा भत्ता तुम्हाला मिळाला नाही, तो कोविडचा भत्ता आम्ही तुम्हाला मिळवून देऊ, अशा प्रकारचे अनेक आश्वासनं दिली गेली. आता खरं म्हणजे ही निवडणूक पतपेढीची होती की आणि लोकसभेची होती की विधानसभेची होती की महानगरपालिकेची होती, हे कळायलाच मार्ग नव्हता. पण होती हे वास्तव आहे की पतपेढीची ही निवडणूक होती. आणि मग तिथे अशा प्रकारे जर प्रचार करून जर निवडणूक जिंकली असेल तर मला नाही आश्चर्य वाटत त्याच्यामध्ये की ही निवडणूक जिंकली आहे.